अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना चालू आहे. आता श्रावण महिन्यातला आपला पहिला श्रावण सोमवार देखील झालेला आहे. आता आता संपूर्ण श्रावण महिना आपल्याला काय करायचं तर महादेवांची सेवा भरभरून सेवा करायची आहे. सोबत आपण आपल्या इष्टदेवतांचे असेल, ज्यांना आपण गुरु मानतो किंवा ज्या इतर आहे, गुरुचित्र ग्रंथाचं पारण आहे, नवनाथ पारण आहे, व्रत वैकल्य सणवार सगळं काही आपल्या या महिन्यामध्ये करायचं आहे. किंवा आपल्याला काही व्रत वैकल्य अशा आहे ज्याची सुरुवात का होईना आपण या श्रावण महिन्यात जर केली तर अतिशय उत्तम असतं. तर आता या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण जर महादेवांच्या पिंडीवर असेल किंवा शिवलिंगावर असेल किंवा रुद्र यंत्रावर का असेना विशिष्ट काही गोष्टींनी जर अभिषेक जर केला तर खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर काही रोग म्हणजे विविध प्रकारचे काही आजारपण आहे, रोग आहे जे बरे होत नाही आहेत, डॉक्टर दवाखान्यात सगळं काही चालू आहे तरी पण काही गुण येत नाही आहे. दुसरी गोष्ट काही बाधा वगैरे झालेली असेल घरातल्या काही व्यक्तींना, त्याचा काही प्रश्न असेल. तिसरा म्हणजे संतती प्राप्तीचा काही प्रश्न असेल, समजा तो तुम्हाला म्हणजे संतती प्राप्ती होत नाही आहे त्याबद्दल काही प्रश्न असेल. सगळ्यात महत्वाचं पितृदोष जर असेल, विवाहयोग्य मुलगा आहे पण त्याचं लग्न जमत नाही आहे, विवाहयोग्य मुलगी आहे पण तिचं लग्न जमत नाही आहे, असे काही प्रश्न असतील. सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये आता आपण संसारिक जीवन जगत असताना पती पत्नीमध्ये काही वादविवाद किंवा मतभेद किंवा कलह होत असेल आणि आपला संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर यावरती तुम्हाला 100% प्रभावी असा एक प्रभावी उपाय म्हणा, तोडगा म्हणायला हरकत नाही. ते सांगणार आहे आपल्या दिनरूप स्वामी समर्थ केंद्रातूनच ही सेवा उपाय सांगितलेले असतात, तेच तुमच्यापर्यंत मी पोहोचवते आहे. तर या संपूर्ण प्रश्नांवरती आपल्याला महादेवाच्या पिंडीवर किंवा शिवलिंगावर जे आपल्या घरामध्ये देवघरामध्ये जे आहे शिवलिंग असेल किंवा रुद्र यंत्र असेल, दोन्हीपैकी कुठलं पण तुमच्या देवघरात जे स्थापित आहे त्याच्यावर आपल्याला विशिष्ट काही गोष्टींनी या सर्व प्रश्नांसाठी आपल्याला काही गोष्टींचा अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. तर आता आपल्याला संपूर्ण प्रत्येक एक प्रश्न घेणार आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काय सेवा करायची आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे, याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल. तर मंडळींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रोग बाधा संतती प्राप्ती असेल, विवाह योग्य मुलं मुली आहेत त्याचा विवाह जमत नाही आहे, संसार सुखाचा होत नाही आहे, पती पत्नीमध्ये वादविवाद आहे, मतभेद आहे, कलह चालू आहे, प्रखरातला प्रखर पितृदोष तुम्हाला लागला असेल किंवा तुमच्या पत्रिकेत सांगितला आहे तो दूर होत नसेल तर नक्कीच आपल्याला महादेवांची आराधना उपासना करायची असते. आपणास माहिती आहे की महादेवांची आराधना उपासना जर आपण मनोभावे श्रद्धेने त्यांना अक्षरशः मनावर शरण जाऊन जर केली ना आपण तर ते नक्कीच प्रसन्न होतात. फक्त एक लोटाभर पाणी जरी आपण अर्पण केलं ना किंवा एक बेलपत्र जरी मनोभावे श्रद्धेने आपण अर्पण केलं शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर तरी सुद्धा आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिन्यामध्ये खूप करोडो असे भक्त आहेत जे महादेवांची सेवा उपासना रुद्राभिषेक मनोभावे श्रद्धेने करत असतात. विविध ठिकाणी जाऊन दर्शन देखील घेत असतात. जे 12 ज्योतिर्लिंग आहे किंवा जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन घेतात, तिथे सुद्धा सेवा करत असतात. म्हणून सांगते की महादेव आपले भोलेनाथ आहे, नक्कीच ते लवकर प्रसन्न होणारे असे आहे. त्यामुळे आपल्याला जे काही मी आता उपाय सांगते आहे किंवा अभिषेक सांगणार आहे ज्या ज्या गोष्टींचा, ज्या प्रश्नांवरती तो त्या पद्धतीने जर केला तर नक्कीच तुम्हाला 100% तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार. सर्वप्रथम मी एक सांगते, तुम्हाला हे उपाय तोडगे कतर करायचे आहेतच तुमचे जे काही प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असावं, ज्यांची आपल्याला सेवा करायची त्यांची मूर्ती फोटो आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. नंतर तिसरा गोष्ट म्हणजेच काय तर आपल्याकडून आपल्या गुरूंची आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा रोज घडलीच पाहिजे. 11 माळ श्री स्वामी समर्थ जप आहे, 3 अध्याय श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे आहेत, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र, ही सेवा झालीच पाहिजे. रोजच्या रोज पंचमहायज्ञ देखील करायचं आहे. या सर्व नित्य सेवेच्या जोडीला ज्यावेळेस तुम्ही हे सर्व उपाय तोडगे ज्यावेळेस पारायण किंवा इतर इच्छापूर्ती किंवा संकल्पपूर्ती ज्यावेळेस साठी तुम्ही उपाय सेवा करता ते तुमचे लवकरात लवकर तुमचे फलद्रूप ठरत असतात. खूप जण असे आहे जे नित्य सेवा करत नाही, पंचमहायज्ञ करत नाही, फक्त ज्यावेळेस प्रश्न अडचणी निर्माण होतात, संकट येतात त्याच वेळेस त्यांना गुरु आठवतात, स्वामी समर्थ महाराज आठवतात आणि मग मोठमोठे पारायण संकल्पित हातामध्ये घेतात आणि फक्त ते मोठमोठे पारायण आणि उपाय तोडगे करतात. आणि तेवढं करून सुद्धा म्हणतात की आम्ही कितीतरी वर्ष करतो आहे, सगळं काही उपाय तोडगे करतोय, सगळं काही करतोय, पण तरी सुद्धा आम्हाला अनुभूती येत नाही आहे. तर कशी येणार? आपला जो आपल्या स्वामी मार्गात जो काही मेन पाया आहे, मेन गाभा जो आहे तो म्हणजेच काय आपली नित्य सेवा, ती आपल्याकडून रोज झालीच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय विश्वास हा खूप महत्वाचा आहे. एखादी सेवा आपण ज्यावेळेस हातात घेतो, ती सुरू करतो, ती सेवा पूर्ण होईपर्यंत आपल्या मनात शंका निर्माण नाही झाली पाहिजे की याने माझा प्रश्न मार्गी लागेल का, माझे सगळे प्रश्न नीट होतील का, माझ्या अडचणी दूर होतील का या सेवेने, मी सेवा तर करते आहे पण मला मार्ग मिळतील का,
असं जर तुमच्या मनामध्ये शंका प्रश्न निर्माण झाले तर एक प्रकारे काय झाला, अविश्वास निर्माण झाला तुमच्या त्या सेवेबद्दल आणि त्या इष्टदेवता किंवा त्या गुरूंबद्दल. मग कशा प्रकारे तुमची इच्छा पूर्ण होईल, ते समोरची इष्टदेवता किंवा गुरु काय म्हणतील, अरे तुला माझ्यावरती संपूर्ण विश्वासच नाही आहे, तर मग मी तुझी इच्छा कशी पूर्ण करू. तुम्हाला एखाद्या कुठल्या पण गुरूंची करा, कुठल्या पण इष्टदेवतांची तुम्ही सेवा पारायण अभिषेक काही सुद्धा करा, पण ते पूर्ण त्यांना अक्षरशः शरणागत होऊन आपल्याला करावी लागते. फक्त पहिल्या दिवशी आपले सगळे काही अडचणी आपले सगळे काही त्यांना सांगायचं, बस मन मोकळं करायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून फक्त आणि फक्त त्यांच्या नामस्मरणाने सेवा करायची. बाकी सगळं काही त्यांच्यावर सोडून द्यायचं. ते सगळं काही त्यांना माहिती असतं. रोज उठून ते गाणं त्यांच्याजवळ गायचं नाही. सगळं काही ते सांगतात, सगळं काही त्यांना माहिती असतं. आपल्या गुरूंना, इष्टदेवतांना, सर्व देवी देवतांना आपला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळं माहिती आहे. काही सुद्धा सांगायची गरज नाही. फक्त तुम्ही किती प्रामाणिकपणे, श्रद्धेने, भक्तिभावाने त्यांना शरण जाऊन तुम्ही त्यांची सेवा करत आहेत, नामस्मरण करत आहेत, ते जास्त महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये जर तुमचं खरंच खूप पावित्र्य असेल तर नक्कीच तुमची छोट्यातली छोटी जी काही असेल किंवा मोठ्यातली मोठी इच्छा जी काही असेल ती तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार, 100% होणार. तर आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, पहिला जो आहे प्रश्न तो म्हणजेच काय, रोग शारीरिक व्याधी निवारण. जर तुमच्या घरामध्ये असा काही एखाद्या व्यक्तीला रोग आहे किंवा शारीरिक व्याधी आहे जी नीट होत नाही आहे, संपूर्ण दवाखाना सगळं काही करून झालं तरी सुद्धा नीट होत नाही आहे, तर काय करायचं, तुमच्या देवघरामध्ये जी काही महादेवाची किंवा शिवलिंग, महादेवाची पिंड असेल किंवा रुद्रयंत्र असेल, दोन्हीपैकी एक घ्यावं. देवपूजा झाल्यानंतर दिवसभरात कधीही आपला अभिषेक करायचा आहे. कशासाठी करायचा आहे, तर आपलं काय करायचं, शुद्ध प्यायचं पाणी घ्यायचं अभिषेक करण्यासाठी. तर काय करायचं, आपल्याला 3 वेळा महामृत्युंजय कवच, 3 वेळा महामृत्युंजय कवच आणि 1 माळ महामृत्युंजय मंत्र याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर करायचा आहे. म्हणजे ते तीर्थ आहे, ते तीर्थ आपल्या त्या घरातल्या व्यक्तींना ज्यांना शारीरिक बाधा किंवा व्याधी वगैरे आहे, रोग आहेत, त्यांना ते तुम्हाला तीर्थ द्यायचं आहे. असं तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्याभर तुम्ही करू शकणार आहेत. नक्कीच तुम्हाला करायचं आहे, करून बघा, नक्कीच मला फरक पडणार म्हणजे पडणार. आता हा झाला पहिला प्रश्न. मी तुम्हाला इथे वाटलं असतं प्रत्येक प्रश्नाची सेवा इथे टिप करून देईल, तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तुम्ही तर. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजेच काय, मोस्टली येणारा तो म्हणजेच काय, संतती प्राप्ती. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, सगळ्या ठिकाणी एकच प्रश्न असतो की मला संतती प्राप्तीसाठी काही सेवा सांगा, बाळ होण्यासाठी काही सेवा सांगा. तर मी एक सांगेल, आता श्रावण महिना चालू आहे तर नक्कीच महादेवांची आराधना उपासना करा. संतती प्राप्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, रुद्र 1 वेळेस, शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळेस, महामृत्युंजय कवच 1 वेळेस, यांनी देशी गाईच्या दुधाने, देशी गाईचं नाही भेटली तर फक्त गाईचं दूध तरी घ्या. कच्चं दूध असावं, तापवलेलं दूध नसावं. देशी गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे, न तापवलेलं. त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्हाला सेवा मी इथे देऊन देईल संतती प्राप्तीसाठीची, आणि ती दोघांनी करायची आहे. नवरा बायको ज्या जोडप्यांना होत नाही आहे, संतान प्राप्ती होते, त्या जोडप्याने बसून ही महादेवाच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर तुम्हाला देशी गाईच्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि ते तीर्थ जे तयार होईल दुधाचं अभिषेकाचं, ते तुम्ही स्वतः दोघांनीच प्यायचं आहे, कोणाला सुद्धा द्यायचं नाही. समजा तर मिस्टरांना जॉब आहे, त्यांना वेळ नाही, पहिल्या दिवशी बसवायचं आणि नंतर मग आपण काय, आणि याला बंधन नाही आहे की तुम्ही सकाळीच करा किंवा हे करा. महादेवाची सेवा जी आहे ती तुम्ही रात्री 12च्या अगोदरपर्यंत कधीही करू शकता. जमलं तर प्रदोष काळात जर केली चालेल, सकाळी लवकर केली तरी सुद्धा चालेल. आणि जर मिस्टर नाहीच आहेत किंवा मिस्टरांना जमत नाही आहे, तर महिलांनी फक्त म्हणजे महिलांनी जरी तुम्ही बसून एकट्याने जरी केली ना सेवा तरी सुद्धा चालणार नाही. फक्त मिस्टर आल्यावर त्यांना ते तीर्थ प्यायला द्या आणि तुम्ही सुद्धा ते प्यायचं आहे. हे करायचं आहे. हे झाले दुसरा प्रश्न. त्यानंतर ते म्हणजे तिसरा प्रश्न, विवाहासाठी. आता जर तुमच्या घरामध्ये असे मुलं आहेत विवाह योग्य, ज्यांना योग्य वधू किंवा पत्नी मिळावी असं वाटत असेल, त्यांना म्हणजे त्यांना सोयीस्कर अशी मिळावी असं वाटत असेल, लग्न लवकर व्हावं असं वाटत असेल मुलांचं, तर काय करायचं आहे, त्या उपवरांनी स्वतः ज्यांचं लग्न जमावं असं वाटत आहे त्या मुलाने जर स्वतः केलं तर अतिशय उत्तम, खूप उत्तम. जर नसेल तर घरातल्या आई वडिलांनी जरी सेवा केली आणि त्याला ती तीर्थ प्यायला दिलं तरी सुद्धा चालणार आहे. पण त्या मुलाने जर केलं तर अतिशय उत्तम होईल. एक सांगते मी तुम्हाला. आता काय करायचं, विवाह योग्य मुलांनी काय करायचं, महादेवाच्या शिवलिंगावर किंवा पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पत्नी वेदनम उर्वारुकिमे बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात, या मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणजे 1 माळ पूर्ण तुम्हाला अभिषेक करायचा आहे. जप तो करून अभिषेक करायचा आहे. प्यायच्या पाण्याने करायचा आहे तुम्हाला. आणि ते तीर्थ त्या मुलाने स्वतः प्यावं. आणि किंवा आई वडिलांनी जर करणार असेल तर मुलाला किंवा बहीण करणार असेल तर त्या उपवराला ते दिलं पाहिजे पिण्यासाठी. हे झालं. त्यानंतर आता हे उपवधू म्हणजे ज्या मुली आहेत ज्यांना योग्य वर मिळावा, नवरा मिळावा, मुलगा असा पती मिळावा असं वाटत असेल,
तर तिने ती सेवा करायची आहे महादेवाच्या शिवलिंगावर, पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर. काय करायचं आहे, एक मंत्र तुम्हाला एक माळ अभिषेक करायचा आहे. तो मंत्र मी ते टिप करून देईल. तो मंत्र आहे जो मुलींनी करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पती वेदनम उर्वारुखी बंधनान मृत्योन्मुक्षी यमामृतात. हे मंत्र आता आपल्याला करायचं आहे आणि अभिषेक केल्यानंतर प्यायच्या पाण्याने आपल्याला हे एक माळ अभिषेक करून ते तीर्थ उपवर आणि उपवधू याने स्वतः प्यायचं आहे. मी आधी सांगते आहे, मुलासाठी सांगितलं आहे, पत्नी मिळण्यासाठी कुठला मंत्र तो सांगितलेला आहे, टीप करून देईल. आणि मुलीसाठी ज्यांना योग्य वर मिळावा, पती मिळावा यासाठी पण जो मंत्र आहे तो पण टीप करून देईल. एक माळ पूर्ण अभिषेक करायचा आहे जप करून, ती तीर्थ स्वतः प्यायचं आहे त्या मुलाने. हे झालं. त्यानंतर आहे प्रखर पितृदोष. तुमच्या पत्रिकेत किंवा कुंडलीत प्रखर पितृदोष सांगितला असेल तर त्यावर काय करायचं आहे उपाय, तुम्हाला रुद्र यंत्रावर किंवा शिवलिंगावर काय करायचं आहे, रुद्र पठण करायचं आहे एक वेळेस, अथर्व शीर्षेचा एक वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे. महामृत्युंजय यंत्रावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. कशावरती, महामृत्युंजय म्हणजे काय, रुद्र यंत्र असेल किंवा शिवलिंग याच्यावर तुम्हाला एक वेळेस रुद्र आणि एक वेळेस अथर्व शीर्षेचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सोबत महामृत्युंजय यंत्रा सुद्धा तुम्हाला पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हे कशासाठी आहे, प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आहे. त्यानंतर ते म्हणजेच काय, पती पत्नीमध्ये विवाह किंवा कलह होत असेल तर काय करायचं, कशाने अभिषेक करायचा आहे, तर आपल्याला सुगंधित जलाने, म्हणजे सुगंधित जलाने तुम्ही, म्हणजे जल म्हणजेच काय पाणी, सुगंधित पाणी घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही समजा पाणी घ्या प्यायचं, त्याच्यावर तुम्ही अत्तर वगैरे टाका, गुलाबजल टाका, सेंटेड जे असं ते टाकायचं आहे तुम्हाला थोडंसं. पण एकदम आयुर्वेदिक छान असं घ्या, केमिकल युक्त घेऊ नका, कारण की ते जल तुम्हाला स्वतःला प्यायचं पण असतं म्हणून सांगते आहे, व्यवस्थित बघून घ्या. किंवा सुगंधित जल किंवा अत्तर वगैरे टाकणं तुम्हाला म्हणजे योग्य वाटत नसेल, केमिकल वगैरे असतं म्हणून, तर काय करायचं, सरळ सरळ उसाच्या रसाने, उसाचा रस आणावा आणि त्या उसाच्या रसाने आपल्याला महादेवाच्या पिंडीवर, शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे. काय म्हणून अभिषेक करायचा आहे, तर रुद्र एक वेळेस, महामृत्युंजय कवच एक वेळेस, महामृत्युंजय मंत्र तुम्हाला एक माळ पूर्ण अभिषेक करायचा आहे. याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्रयंत्र किंवा शिवलिंगावर. आणि ते तीर्थ जे आहे तुम्हाला ते जे आता पती पत्नी आहे त्यांनी स्वतः ते प्यायचं आहे. पतीने जर अभिषेक केला स्वतः प्यायचं आहे आणि पतीना सुद्धा द्यायचं आहे. आणि दोघांनी मिळून जर केला तर अतिशय उत्तम, खूपच चांगलं. आणि पतीने जर एकट्याने केला तरी सुद्धा चालणार आहे, पत्नी तुम्ही नंतर प्यायला देऊ शकता. हे झालं. त्यानंतर हे प्रखरातली प्रखर बाधा जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला झाली असेल तर कुठल्या गोष्टीने अभिषेक करायचा आहे, तर आपल्याला रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावर तुम्हाला एक माळ महामृत्युंजय मंत्राने, तुम्हाला एक माळ पूर्ण महामृत्युंजय मंत्र आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान् मृत्योन्मुक्षी यमामृतात, असं तुम्हाला एक माळ पूर्ण जप करायचा आहे. आणि अभिषेक तुम्हाला जायफळाच्या तुकड्याने करायचा आहे. आता 108 वेळेस मला जायफळाच्या तुकड्याचा अभिषेक करायचा आहे, त्यामुळे 108 तुकडे जायफळाचे तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जायफळ तुकड्याने त्याच्यावरती. आणि त्यानंतर आता जे जायफळाचं तुकडं जे आहे, तुकडे जे असणार आहे अभिषेक केलेले, आता ते कसं करायचं, ते कसं प्राशन, जायफळ जे असतं ते जेव्हा केव्हा तुम्ही काही उपाय म्हणजे खाण्यापिण्यामध्ये उपाय करता त्यावेळेस ते जायफळ तुम्ही वापरायचं आहे, पण अभिषेक नक्कीच करायचा आहे जायफळाने. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत. ज्या प्रत्येक प्रश्नावर कुठल्या गोष्टीने अभिषेक करावा ते सांगितलेलं आहे. नक्कीच करून बघा. आपल्या केंद्रातून हे सर्व काही उपाय किंवा सेवा सांगितले जातात, ते 100% आपल्याला फायदेशीर असतात. म्हणून नक्कीच करा, मनोभावे श्रद्धेने करा, वेळात वेळ काढून करा. संपूर्ण श्रावण महिना जर केलं तर अतिशय उत्तम. नाही वेळ भेटलं तर एखादा दिवस काढून करा किंवा सोमवारी करा, शुभतिथीला करा, पण नक्कीच करा. जर तुमच्या आयुष्यात हे सर्व प्रश्न जर अडचणी चालू असतील तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचा उत्तराचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ तेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.